श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9. सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. नवनाथ भक्तिसारच्या आजच्या या अध्याय 9 मध्ये आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य आहेत आणि ज्यांचे गुरु हे मच्छिंद्रनाथ आहेत ते गोरक्षनाथ यांची आपण जन्मकथा या नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 9 मध्ये पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मिथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेले. तेथे त्यांना आपण यापूर्वी सर्वोपदयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसा असेल हे पाहावे या उद्देशाने ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. दरवाजात उभे राहून त्यांनी त्या ब्राह्मणीला हाक मारली. ती हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती उभा आहे हे पाहून त्याला भिक्षा घालू लागली. तिने नाथांना ओळखले नाही म्हणून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी तिला तिचे नाव, तिच्या पतीचे नाव, जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली. मग ते सरस्वतीला म्हणाले, माई, तुमचा मुलगा कोठे आहे, त्याला बोलवा. ते ऐकून सरस्वती म्हणाली, महाराज, ही थट्टा कशासाठी? मी अजूनही निपुत्रिक आहे. नाथ म्हणाले, उगाच खोटे बोलू नकोस. मी तुला 12 वर्षापूर्वी दिलेले वरद भस्म विसरलीच वाटते. ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि नाथांनी दिलेली विभूती उकिरड्यावर टाकून आपण भलतीच मोठी चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली. तिची भांबावलेली अवस्था पाहून नाथांनी तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही असे निक्षून सांगितले. तेव्हा नाईलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत मच्छिंद्रनाथांना सांगितली आणि त्यांच्या चरणांवर पडून रडत रडत क्षमा मागू लागली. ते ऐकून नाथांचे मन दुःखी झाले. ते म्हणाले, तुझ्यावर रागावून काय उपयोग? आता ती विभूती कोठे टाकलीस तेवढे सांग. ते ऐकून सरस्वतीच्या जीवात जीव आला. तिने त्यांना शेणाच्या उकिरड्यावर नेले. 12 वर्षांमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग बराच झाला होता. सरस्वतीने त्याकडे बोट दाखवून मी येथे ती विभूती टाकली होती असे सांगताच मच्छिंद्रनाथ त्या उकिरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाले, बाळ, हे मच्छिंद्रनाथ तुला बोलावत आहेत. तू या गोवऱ्याच्या ढिगाऱ्याखाली 12 वर्ष राहिला म्हणून मी तुझे नाव गोरक्ष ठेवत आहे. आता बाहेर ये पाहू. तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवरून आवाज आला, गुरुदेव, मी येथे अडकून पडलो आहे. मला हालचालही करता येत नाही. तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा. ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी कुदळ फावड्यावरून तो ढीग उपसला आणि गोरक्षनाथांना अगदी अलगद बाहेर काढले. तो बालक अत्यंत सुंदर व तेजस्वी होता. त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना. ती रडू लागली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी तिला तेथून हाकलून दिले. ती निघून जाताच नाथांनी गोरक्षनाथांना नाथ दीक्षा दिली, त्यांचे अज्ञान घालवले आणि त्यांच्या मस्तकी वरद हस्त ठेवून त्यांच्यासह पुढील प्रवासास निघाले. तर श्रोतेहो, आपण या अध्यायात पहिला जो टप्पा आहे गोरक्षनाथांचा जन्म याची सविस्तर कथा जाणून घेतली आहे. नवनाथांमधले जे पहिले नाथ आहेत ते म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि दुसऱ्या नाथांचा अध्याय 9व्यामध्ये जन्म झाला आहे ते म्हणजे गोरक्षनाथ. आता गोरक्षनाथांनी गुरुसाठी कशा प्रकारे डोळा काढून दिला याची आपण ही कथा आपण पाहणार आहोत. गुरु शिष्य उभयंता जगन्नाथच्या दिशेने निघाले. जगन्नाथाच्या दिशेने म्हणजेच जगन्नाथपुरी. वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले. तेथे येताच भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठवले. गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गेलेले गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या विप्राकडे त्या दिवशी पितृश्राद्धनिमित्त उत्तम पक्वाने तयार करण्यात आली होती. गोरक्षनाथांनी त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घरधनीन बाहेर आली आणि बाहेर एक सोज्वळ विनम्र तपस्वी बालक उभा आहे हे पाहून त्याला षडसयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत आले. त्यांनी आणलेली पक्वाने मच्छिंद्रनाथांनी मोठ्या आवडीने खाल्ली. त्यातील वडे त्यांना इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल
अशी वासना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. त्यांनी सहेतुकपणे गोरक्षनाथांकडे पाहिले. तेव्हा गुरुचे मनोगत जाणून गोरक्षनाथ पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेले व म्हणाले, माई, तुम्ही दिलेल्या भिक्षांनातील वडे अतिशय चविष्ट होते. माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक खावेसे वाटले. तरी कृपा करून मला आणखी वडे द्या. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, गुरुचे नाव कशाला पुढे करतोस? वडे तुलाच हवे आहेत म्हणून सांग की. तुझ्यासारख्या वैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही. आधी भिक्षा घातली ती अतिथी म्हणून, आता आणखी हवी असल्यास किंमत मोजावी लागेल. असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मागताल ते देण्यास मी तयार आहे. तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणी म्हणाली, तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणतोस, तर त्यांची इच्छा पुरवण्यासाठी तुझा एक डोळा मला काढून दे. ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार असलेल्या गोरक्षनाथांनी तात्काळ आपली दोन्ही बोटे खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरला. त्यावेळी त्यांचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली. तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्यांना दिले. ते वडे घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे गेले. तेव्हा त्यांचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना काय झाले म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षनाथांनी जे घडले ते सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथांचे हृदय भरून आले. त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्यांचा डोळा पुन्हा खोबणीत बसवला. त्यामुळे गोरक्षनाथांना पुन्हा दृष्टी आली. त्यावेळी त्यांच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथांनी गोरक्षनाथांना त्याच गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली. तर श्रोतेहो, अशा प्रकारे आपण पाहिलेले आहे की मच्छिंद्रनाथांचे जे दुसरे शिष्य आहेत, पहिले शिष्य आहेत गोरक्षनाथ आणि नाथांमधले जे दुसरे नाथ आहेत गोरक्षनाथ यांचा जन्मकथा आणि त्यांनी गुरुसाठी जे दिलेले योगदान आहे त्याविषयीची कथा पाहिली आहे. पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. अलख निरंजन आदेश.